श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज मी आपल्याला शाकंभरी नवरात्र 7 जानेवारी पासून सुरू होत आहे ते 14 जानेवारी पर्यंत आहे. तर या काळामध्ये कोणती सेवा करावी, दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल, नवरात्रीमध्ये कोणती सेवा करायची, याच्याबद्दल मी आज या व्हिडिओमधून पूर्ण माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आणि आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. तर आश्विन नवरात्र असते ती सगळ्यांनाच माहीत असेल, पण पौष महिन्यामध्ये पण नवरात्र असते, पण खूप जणांना माहिती नाही. पण शाकंभरी नवरात्र आहे. या नवरात्रीमध्ये 7 तारखेपासून आपल्याला घरामध्ये देवीचा टाक असेल, देवीची मूर्ती असेल, तो 7 तारखेला मांडावा. तुम्ही याचं कुंकुमार्चन करू शकता. रोज दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचू शकता. रोज 7 तारखेपासून 14 तारखेपर्यंत या 7 दिवसामध्ये नॉनव्हेज खात असाल तर ते बंद करा. या 7 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण संकल्पयुक्त करू शकतो. त्यानंतर नवार्णू मंत्राचा जास्तीत जास्त जप करू शकतो. या 7 तारखेपासून आपल्याला आपलं घर हे पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला काही नाही जमलं तर 7 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत अखंड तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा तुम्ही घरात देवासमोर लावू शकता. ही जी शाकंभरी नवरात्र आहे, आपण या नवरात्रीमध्ये देवी आईची दुर्गा सप्तशती असेल व नवार्णू मंत्राचा जप असेल, अनुष्ठान असेल, ही जर सेवा केली तर आपलं मन शांत राहतं. आणि हे आश्विन नवरात्रीच्या बद्दल सगळ्यांना माहिती असतं. या काळामध्ये सगळेजण उपवास करतात, तसंच या दिवसांमध्ये पण उपवास करू शकता. या 7 तारखेपासून आपण उपवास करू शकता. आश्विन नवरात्र सगळ्यांनाच माहित आहे, पण पौष महिन्यातील पण नवरात्र खूप महत्वाची आहे. या काळामध्ये तुम्ही 7 दिवस उपवास करू शकता. तो उपवास संध्याकाळी सोडायचा. यामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती वाचू शकता. तेही वाचायला नसेल जमत तर तुम्ही सिद्धिकुंजिका स्तोत्र तुम्ही वाचू शकता. सिद्धिकुंजिका स्तोत्र असेल, महालक्ष्मी अष्टक असेल, ते सुद्धा तुम्ही एका आसनावर बसून एकाच जागेवर शांततेत मनन करून ही सेवा करायची आहे. 7 दिवसाची केलेली सेवा आपण किती जप केला ते लिहून ठेवावे. 7 दिवसामध्ये परान्न कोणाच्याही घरी घ्यायचं नाही. आपल्या घरामध्ये दिवा अखंड सुरू ठेवायचा. घरामध्ये 7 दिवसीय गोमूत्र जास्तीत जास्त शिंपडायचं, म्हणजे घर आपलं शांत राहील. आणि कोणतीही सेवा घरामध्ये केल्यामुळे एक प्रकारची शांती निर्माण होते, एक प्रकारची एनर्जी निर्माण होते. या काळामध्ये तुम्ही व्यंकटेश्वर स्तोत्राचं अनुष्ठान देखील करू शकता. तर झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते. माऊली श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.